प्रियंका गांधी या वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। प्रियंका गांधींच्या उमेदवारीनंतर सोशल मीडियावरती स्मृती इराणी या ट्रेंडिंगवरती आहेत। वायनाडमधून प्रियंका गांधींविरोधात स्मृती इराणींना लढण्याचं आव्हान केलं जात आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये अमेठीमध्ये स्मृती इराणी यांचा पराभव झालेला आहे। खासदारकीबरोबरच मंत्रीपदही गमावल्यानं टोलेबाजी सुरू झालेली आहे। तर प्रियंका गांधी या वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता स्मृती इराणी यांना प्रियंका गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं आव्हान हे सोशल मीडियामधून दिलं जात आहे आणि त्यामुळे अर्थातच सोशल मीडियावरती सध्या एक्स वरती स्मृती इराणी या ट्रेंडिंगवरती दिसतात। प्रियंका गांधी यांची वायनाडमधून निवडणूक लढवण्याची तयारी आणि त्यानंतर आता स्मृती इराणी एक्स वरती ट्रेंडिंगवरती दिसतात। स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधी यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवावी असं आव्हान सोशल मीडियावरती नेटकरी देत आहेत। आपल्याला माहिती आहे की स्मृती इराणी यांचा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अमेठीमध्ये पराभव झालेला आहे आणि त्यानंतर आता स्मृती इराणी या वायनाडमधून लढणार का याची चर्चा आपल्याला एक्स वरती सोशल मीडियावरती होताना बघायला मिळते। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत। शिवाजी, ही गोष्ट तर स्पष्ट आहे की प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढतायत आणि भाजप त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार देणार आहे। त्यामुळे अर्थातच सोशल मीडियावरनं आता स्मृती इराणी यांना आव्हान उभं करण्याचा प्रयत्न नेटकरी करू लागलेत। गुरु जर पाहिलं तर असे एक मराठीमध्ये म्हण आहे, महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाजती। म्हणजे मोठमोठे वटवृक्ष मोठ्या वादळामध्ये उकडून पडतात, छोटे जे झाडं असतात ते जिवंत राहतात। स्मृती इराणी यांच्या बाबतीमध्ये तेच झालेलं आहे। स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला, मात्र त्यांनी ज्या पद्धतीने राहुल गांधी असो किंवा सोनिया गांधी असो यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्याचा कुठेतरी आपल्याला सोशल मीडियावरती परिणाम जो आहे तो पाहायला मिळत आहे। सोनिया गांधी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल एकतरी भाषेमध्ये त्यांनी लोकसभेमध्ये भाषण केलं। राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत पप्पू या शब्दाने त्यांना संबोधण्यात आलं आणि त्याचा कुठेतरी राग लोकांच्या मनामध्ये अमेठीचा होता आणि त्यामुळेच त्यांचा पराभव झाला। आता पराभव झाल्यानंतर ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती त्यांना एक प्रकारे ट्रोलिंग केलं जात आहे, त्याच्यामध्ये सांगितलं जात आहे की तुम्ही तुमचा फक्त पराभव झाला नाही, कारण 2014ला देखील त्यांचा पराभव झाला जरी होता तरीही त्यांना मंत्रिपदामध्ये स्थान देण्यात आलं होतं। 2019ला तर ते जायंट किलर ठरले होते, त्यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान कायम होतं। मात्र 2024चा जेव्हा पराभव झाला, पराभूत झालेल्या मंत्र्यांना कुठलंही स्थान मंत्रिमंडळात देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे त्यांचा एक पराभव त्याच्याबरोबर त्यांच्या राजकीय करिअरला एक मोठा सेटबॅक मिळाला आणि आता पुन्हा एकदा जेव्हा गांधी घराण्याशी त्यांनी ज्या पद्धतीने राजकीय संघर्षाची भूमिका घेतली त्यामुळं कुठेतरी नेटकरी जे आहेत त्यांना वायनाडमधून प्रियंका गांधी यांच्या विरोधात उभा राहा असं आव्हान देताना पाहायला मिळत आहे। आणि जे काँग्रेस विचाराचे अनेक लोक जे इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतात, समाजवादी पक्षाचे म्हणून इन्फ्लुएन्सर म्हणून जे काही काम करतात ते सर्व लोकांनी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्मृती इराणी यांना थेट आव्हान दिले की तुम्ही वायनाडमधून प्रियंका गांधी यांच्या विरोधात। बरोबर आहे शिवाजी, त्यामुळे आता नेटकऱ्यांच्या मनातली ही लढत प्रत्यक्षामध्ये आपल्याला वायनाडमध्ये बघायला मिळते का हे सुद्धा बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।